नमस्ते मित्रांनो, राशी विश्व या चॅनलवरती आपले स्वागत. चला तर मग ऐकूया 15 नोव्हेंबर 2024 12 राशींचे राशी भविष्य. मेष राशी, स्थावर जंगम मालमत्ता गुंतवणूक लाभदायी ठरेल. जोडीदाराला तुमची गुप्त माहिती सांगताना 10 वेळा विचार करा. शक्य असेल तर ती माहिती सांगू नका, कारण तुमची पत्नी ही गुप्त माहिती दुसऱ्याला कुणाला तरी सांगण्याची शक्यता आहे. महत्त्वाच्या व्यक्तींशी चर्चा करताना सजग असा. एखादी महत्त्वाची टीप मिळून जाईल. तुम्ही रिकाम्या वेळेचा योग्य उपयोग करण्यासाठी आपल्या जुन्या मित्रांशी भेटण्याचा प्लॅन बनवू शकता. दिवसा झालेल्या वादविवादानंतर तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत संध्याकाळ मात्र चांगली घालवाल. अंगदुखीची दाट शक्यता आहे. शारीरिक ताण घेऊन काम करणे टाळा, कारण त्यामुळे शरीरावर अतिरिक्त ताण येईल. पुरेशी विश्रांती घ्यायला विसरू नका. वृषभ राशी, प्रत्येकाच्या प्रश्नाकडे नीट लक्ष द्या आणि परिस्थिती नियंत्रणात आणा. अनोखा नवा उपक्रम तुमचा उत्साह वाढवणारा आणि तुमचा मूड उल्हासित करणारा असेल. आज तुमच्या कार्यालयात तुम्ही जे काम करणार आहात त्याचा तुम्हाला भविष्यात एका वेगळ्या प्रकारे फायदा होणार आहे. समाधानी आयुष्यासाठी आपल्या मनाचा कणखरपणा सुधारा. जे लोक आतापर्यंत पैशाचा विचार न करता खर्च करत होते, त्यांना आज पैशाची अधिक आवश्यकता पडू शकते. आणि आज तुम्हाला समजेल की पैशाची आपल्या जीवनात काय किंमत असते. कुटुंबात तुम्ही शांततेचे दूत म्हणून वागाल. घरातील लहान सदस्यासोबत आज तुम्ही शॉपिंग मॉलमध्ये जाऊ शकता. तुमची पत्नी आज खूपच छान वागत आहे. तुम्हाला तिच्याकडून कदाचित काही सरप्राईज मिळण्याची शक्यता आहे. मिथुन राशी, कुटुंबातील सदस्य अथवा जीवनसाथी तणाव निर्माण करण्याची शक्यता आहे. पवित्र आणि खऱ्या प्रेमाचा अनुभव येईल. तुम्हाला तुमची कल्पकता, कलात्मकता हरवून गेल्याचे जाणवेल आणि तुम्हाला निर्णय घेणे खूप कमालीचे जड जाईल. पैसा, प्रेम, कुटुंब यापासून दूर होऊन आज तुम्ही आनंदाच्या शोधात कुठल्या आध्यात्मिक गुरूसोबत भेटायला जाऊ शकता. तुमचे वैवाहिक आयुष्य म्हणजे धमाल, आनंद आणि समाधान वाटेल. नको ते विचार मनात घोळतील. शारीरिक व्यायाम करा, कारण रिकामे डोके हे सैतानाचे घर असते. जीवनसाथीच्या आरोग्य संबंधित समस्यामुळे तुमचे धन खर्च होऊ शकते, परंतु तुम्हाला याविषयी चिंता करण्याची आवश्यकता नाही, कारण धन यासाठीच साठवले जाते की कठीण वेळेत आपल्या कामी येईल. कर्क राशी, अधिक काही खरेदी करण्यासाठी धावण्यापूर्वी तुमच्याकडे आधीपासून जी गोष्ट आहे ती वापरा. इतरांचे लक्ष वेधून घेण्यासाठी तुम्हाला फारसे काही प्रयत्न करावे लागणार नाहीत, कारण आजचा दिवस तुमच्यासाठी भला आहे. जीवनसाथीकडून आलेल्या दूरध्वनीमुळे दिवसाची मजा वाढेल. प्रेम हे नेहमीच चैतन्य देणारे असते आणि आज तुम्हाला याचा अनुभव मिळणार आहे.
तुमचे अथक प्रयत्न आणि कुटुंबातील सदस्यांचा वेळीच मिळालेल्या पाठिंब्यामुळे अपेक्षित निकाल तुम्हाला मिळतील. परंतु सातत्याने श्रम करणे चालू ठेवा. सिंह राशी, तुमचा रिकामा वेळ आज मोबाईल किंवा टीव्ही पाहण्यात व्यर्थ खर्च होऊ शकतो. यामुळे तुमच्या जीवनसाथीला उदासी राहील, कारण तुम्ही त्यांच्यासोबत बोलण्यात काहीही आवड दाखवणार नाही. आज तुमच्या जोडीदाराकडून तुमच्याकडे विशेष लक्ष देण्यात येणार आहे असे दिसते. ज्येष्ठांनी त्यांच्या जास्तीच्या ऊर्जेचा वापर सकारात्मक गोष्टीसाठी करून त्याचा चांगला लाभ घ्यावा. आणखी पैसा कमावण्यासाठी तुमच्या जवळील नाविन्यपूर्ण संकल्पनांचा वापर करा. अल्पपरिचित लोकांशी तुमच्या खाजगी गोष्टी बोलू नका. आपल्या आवडत्या व्यक्तीबरोबर तुमचे अनुभव शेअर करा. तुमच्या नियमित कष्टाचे आज चांगले चीज होईल. कन्या राशी, वडिलांकडून मिळणारी कठोर वागणूक तुम्हाला दुःख पोहोचवू शकते, पण तुम्ही शांतपणे सर्व घटनांचा विचार करून परिस्थिती नियंत्रणाखाली ठेवावी. त्याचा तुम्हाला चांगला फायदा होईल. लग्न ठरलेल्या व्यक्तींना त्यांचा जोडीदार हा मोठ्या आनंदाचा स्रोत आहे याचा अनुभव मिळेल. तुमच्या आरोग्याच्या सुधारण्यासाठी पुन्हा पहिल्यापासून प्रयत्न सुरू करण्यासाठी चांगला दिवस. चढ उतारामुळे फायदा होईल. आज तुमचे वरिष्ठ तुमच्या कामाची प्रशंसा करतील. रिकाम्या वेळेचा आज तुम्ही सदुपयोग कराल आणि त्या कामांना पूर्ण करण्याचा प्रयत्न कराल जे काम तुम्ही मागील दिवसात करू शकला नव्हता. आजचा दिवस हा तुमच्यासाठी मर्यादा सोडून वागण्याचा दिवस आहे. तूळ राशी, आजच्या दिवशी आपल्या प्रेमिकाला माफ करा. काळजी करण्याचा दिवस. तुमच्या संकल्पना अपयशी ठरणार नाहीत याची खात्री होत नाही तोपर्यंत त्या कोणालाही सांगू नका. तुमच्या आयुष्यात काहीतरी इंटरेस्टिंग घडावे याची दीर्घकाळापासून वाट पाहत असाल तर आता नक्कीच थोडाफार रिलीफ मिळणार आहे. तुमच्या जोडीदाराच्या बडबडीचा आज तुम्हाला त्रास होईल. प्रदीर्घ आजारातून तुम्ही बरे व्हाल, परंतु स्वार्थी व लगेच चिडणाऱ्या व्यक्तीला टाळा, कारण ती व्यक्ती तुम्हाला तणावात टाकू शकते. परिणामी समस्या अधिकच गंभीर रूप धारण करू शकेल. या राशीतील व्यावसायिकांना आज आपल्या घरातील त्या सदस्याकडून दूर राहिले पाहिजे जे तुमच्याकडून पैसे उधार मागतात आणि नंतर परत करत नाहीत. मोकळा वेळ घराच्या सुशोभीकरणासाठी खर्च करा. तुमच्या कुटुंबाकडून तुमचे कौतुक होईल. वृश्चिक राशी, आजच्या दिवशी मैत्री तुटण्याची शक्यता आहे, त्यामुळे सावध राहा. सहकाऱ्यांशी व्यवहार करताना चातुर्य वापरावे लागेल. आज तुम्ही एखादा तारा असल्यासारखे वागा, परंतु फक्त कौतुकास्पद ठरतील अशाच गोष्टी करा. तुमचा जोडीदार आज स्वार्थीपणाने वागेल. मौज मस्ती, मजा आणि करमणुकीचा दिवस. जर आज तुम्ही आपल्या मित्रांसोबत कुठे फिरायला जाण्याचा प्लॅन करत असाल तर विचारपूर्वक धन खर्च करा. धनहानी होऊ शकते. राग हा केवळ काही काळापुरता केलेला वेडेपणा असतो,
पण त्यामुळे तुम्ही संकटात सापडू शकता याची जाणीव ठेवा. धनुराशी, तुम्हाला आज काही समस्या उद्भवतील, पण वास्तववादी राहा आणि मदत करणाऱ्या लोकांकडून चमत्कार घडेल अशी अपेक्षा बाळगू नका. क्रिएटिव्ह व्यक्तींना आपल्या कामात जोडून घ्या आणि आपल्या कल्पना देखील मांडा. प्रवास केल्याने ताबडतोब निकाल मिळणार नाहीत, परंतु त्यामुळे भविष्यातील नफा मिळवण्यासाठी चांगला पाया तयार होईल. तुमच्या मानसिक तणावामुळे आणि कोणतेही कारण नसताना तुम्ही तुमच्या जोडीदाराशी कदाचित वाद घालाल. आणखी आशावादी राहण्यासाठी स्वतःला प्रवृत्त करा. त्यामुळे तुमचा आत्मविश्वास आणि परिवर्तनशीलता, लवचिकता वाढेल, पण त्याच वेळी भीतीपोटी चिंतेमुळे निर्माण होणाऱ्या वैरभावाचा त्याग करा. तुमच्या भाऊ बहिणीपैकी आज कुणी तुमच्याकडून उधार मागू शकतात. तुम्ही त्यांना पैसे उधार द्यालच, परंतु त्यामुळे तुमची आर्थिक स्थिती खराब होऊ शकते. मकर राशी, तुमची प्रगती आणि समृद्धी होईल असे नवे प्रस्ताव तुम्हाला नातेवाईकांकडून मिळतील. प्रवास केल्याने ताबडतोब निकाल मिळणार नाहीत, परंतु त्यामुळे भविष्यातील नफा मिळवण्यासाठी चांगला पाया तयार होईल. तुमच्या वैवाहिक आयुष्यात अलीकडे फार मजा राहिलेली नाही. तुमच्या जोडीदाराशी बोला आणि काहीतरी कूल प्लॅन करा. तुमचे व्यक्तिमत्व आज एखाद्या अत्तरासारखे काम करेल. तुमच्या मातापक्षाने आज तुम्हाला धनलाभ होण्याची पूर्ण शक्यता आहे. तुमचे मामा किंवा आजोबा तुमची आर्थिक मदत करण्याची शक्यता आहे. जुने मित्र आधार देतील आणि मदतही करतील. आजच्या दिवशी प्रेमात पडल्यामुळे एखाद्या पवित्र घटनेचा अनादर ठरू शकतो, त्यामुळे काळजी घ्या. कुंभ राशी, तुमच्या ओळखीचे कुणीतरी तुमची आर्थिक स्थिती पाहून विचित्र पद्धतीने प्रतिक्रिया देतील. त्यामुळे तुम्हाला घरात अवघडल्यासारखे वाटेल. आजच्या दिवशी नवी भागीदारी आशाजनक असेल. या राशीतील लोकांना स्वतःसाठी खूप वेळ मिळेल. या वेळेचा उपयोग तुम्ही आपले शौक पूर्ण करण्यात लावू शकता. तुम्ही काही पुस्तके वाचू शकता किंवा आपले आवडते म्युझिक ऐकू शकता. तुमच्यापैकी काही जण बऱ्याच कालावधीपासून कामकाजासाठी खूप अतिरिक्त वेळ देत आहात आणि त्यामुळे तुमची ऊर्जा कमी झाली आहे. या सगळ्या तणाव व द्विधा मनस्थितीचा आजचा शेवटचा दिवस असावा असे तुम्हाला वाटेल. विचार न करता कुणालाही आपला पैसा देऊ नका. येणाऱ्या काळात समस्यांचा सामना करावा लागू शकतो. मीन राशी, नवीन व्यावसायिक भागीदारीत काही सुरू करणे टाळा, कारण गरज पडल्यास आपल्या जवळच्या लोकांचा सल्ला घ्या. आज तुम्ही आपल्या जीवनसाथीसोबत वेळ घालवाल, परंतु कुठल्या जुन्या गोष्टी परत समोर येण्यामुळे तुमच्या दोघांमध्ये वाद होण्याची शक्यता आहे. अलीकडे घडलेल्या घटनांमुळे तुमचे चित्त विचलित होईल. ध्यानधारणा आणि योगासने यामुळे तुम्हाला शारीरिक व आध्यात्मिक फायदा होईल. मुलांकडून तुम्हाला धडा शिकायला मिळेल. मुले अतिशय शुद्ध मनाची असतात, त्यामुळे
त्यांच्या निष्पाप आनंदात असताना त्यांच्या भोवतीच्या लोकांमध्ये ते बदल घडवून आणू शकतात आणि नकारात्मक विचारांना तिथे थारा नसतो. प्रेम प्रकरणामध्ये गुलामासारखे वागू नका. धन्यवाद. असेच 12 राशींचे राशी भविष्य रोज ऐकत रहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.